नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आजची आपली कथा आहे शंकर पाटील यांच्या गारवेळ या पुस्तकातील उमाळा. आमची आजी मेली तेव्हा मी लहान होतो. 8-9 वर्षाचा असेल. 2री का 3रीच्या वर्गात होतो. असा मी लहानच होतो. दसरा दिवाळीला विजर घातली तर माझी मला नाडीही बांधता येत नव्हती. शाळेत लघवी लागली म्हणजे पंचायत व्हायची. मोठी पंचायत व्हायची. मोठी पोरं मुद्दाम माझी नाडी ओढायची. अजून तांब्या घेऊन जात नव्हतो. अशा काळातली ही गोष्ट. पण मला सगळं आठवतं आहे, घडलेलं सगळं. आमच्या आजोळचा निरोप घेऊन कोण आलं, आम्ही कसे गेलो, आलो कसं, हे सगळं. तो दिवस अजूनही मला चांगला आठवतो. उन्हाळा होता. 3 सांजेची वेळ होती. एका अंगानं आभाळ भरून आलं होतं. ढग गडगडत होते, विजा चमकत होत्या. आईला बिलगून मी सोप्याला बसलो होतो. तिचा पदरही मी माझ्या अंगाभोवती ओढून घेतला होता. एवढ्यात एक वीज चमकली. लख्खन प्रकाश पडला. डोळे दिपले. मी आईच्या कुशीत तोंड घातलं आणि काड 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 अशी वीज कडकडली. सगळं घर हादरल्यागत झालं. माझ्या कानांवर हात ठेवत आई म्हणाली, कुठंतरी पडली बाबा, अंगणात आयदान तर टाकू. असं म्हणून ती उठली. मीही उठलो. आज जाऊन तिनं चटणी कुटायची पहार आणली. मी म्हटलं, दे टाकतो अंगणात. बाबा तू पायाळू आहेस, तू कुठं जातोस बाहेर, बस इथंच. असं म्हणून आमचा भळा मोठा सोपा ओलांडून ती बाहेर गेली आणि लगेच अंगणात ती पहार टाकून भरकन माघारी आली. मी लगेच बिलगलो. ती म्हणाली, इथं बसायला नको, वीजच लई होती र, चल आत. सोप्याला न बसता आम्ही आत येऊन ताराच्या तोंडाशी बसलो. एवढ्यात भरारा वारंही सुटलं. सोप्यावर मधोमध चळईला टांगलेला कंदील हेलकावे खाऊ लागला. आई त्या कंदिलाकडे बघत बोलली, दिवा इस्तोय की काय र, सारखं भडकायला लागले. वहिनी म्हणाली, विजवून ठेवू काय. मागं बघत आई तिला म्हणाली, तिने सांजेला लावलेलं कंदील इजवतीस, किती शाने आहेस. काच आणि तडकल म्हणून म्हटलं लई शानी ग तू. त्यावर वहिनी काही बोलली नाही. आपल्या मुलाला आईच्या मांडीवर ठेवून ती गप आत निघून गेली. 3 वर्षाचं ते पोर माझ्या आईला बिलगलं. अंगावरच्या पदरात लेपेटून ती त्याला म्हणाली, राजेंद्रा, दूध ते काय प्याला का बाबा. आई त्याच्याशी बोलत राहिली. मी आपला बाहेर बघत राहिलो. मध्येच आई मला म्हणाली, अजून तुझा अण्णा का आला नाही र. मी म्हटलं, येईल की आता. बाहेर आबाळाकडं बघत ती म्हणाली, कवाच्या काय आबाळाचं भरून आलंय, ईज व्हायला लागली. ढग गडगडायला लागल्यावर लगेच निघून ये का रानात ना. एवढ्यात एक सायकल येऊन अंगणात उभी राहिली. आईनं मला विचारलं, कोण आलं र. मीही बघत राहिलो. एक छळकाटा माणूस विजार आणि गांधी टोपी घालून घराकडं बघत उभा होता. कोणी ओळखीचा दिसत नव्हता. आई मोठ्यानं म्हणाली, कोण हाय. मी नागू मास्तर ओ, या की. असं म्हणून आई उठली. आतनं एक पाण्याचा तांब्या आणून सोप्याला ठेवला. सायकल जोत्याला लावून मास्तरांनी पाय धुतले, चूळ भरली. एवढ्यात आईनं जाजम पसरलं. रुमालानं तोंड पुसत ते जाजमावर बसले. आई म्हणाली, असा अवचित कसा आला मास्तर. मुद्दाम सांगावा द्यावा म्हणून आलोय. कसला. हेलकावे घेऊन कंदील भडकत होता. भक्क करून दिवा मोठा होत होता आणि पुन्हा लहान होत होता. त्या कंदिलाकडं बघत आईनं विचारलं, काय नाही बाबा काय. आजीला जास्त झालंय. जास्त तर हो. आचारी का बिचारी झाल्यागत आई थोडा वेळ तोंडाकडे बघत राहिली आणि आतल्या किंडऱ्या आवाजात बोलली, नाही, एकाला 2 चुलत भाऊ माझं तिथं असून कुणी एकानं कळवू नये ते. अहो आज 15-3 वार झालं हंतरुणाला खिळून आहे. बघितलं का. तर तुमच्या किनीचा आमनासाहेबही येऊन तळ ठोकून बसलाय. तो कवा आलाय. पाटलीनबाई त्याला येऊन 8 रोज झालं की. एवढ्यात अंगणात गाडी आली. अण्णा रानातनं आले. कुणीतरी सोप्यात बसलेलं बघून त्यांनी बाहेरनंच विचारलं, कोण आलंय. हे नागू मास्तर आल्यात बाबा. तुमच्या आजोलासनं काय हे सांगा घेऊन आल्यात बघ. काय हो मास्तर, काय सांगावा. असं म्हणत ते जोता चढून वर आले. एकदा मागं वळून गड्याला म्हणाले, पुलव ते जास्तनाला ठेव. बैलांना वैरण ते घालून मग जेवायला जा रं आणि लवकर ये. असं म्हणून हातपाय न धुताच अण्णा सोप्यावर बसले आणि मास्तर म्हणाले, अण्णा तुमच्या आजीला जास्त झाले हो. जास्त तर हो, काल मी बघायला गेलतो, आता काही खरं नाही. मग कळवलं कसं नाही आम्हाला. मास्तर बोलले,
तेच मला काल तिथं कळलं. बायको मला म्हणाली, निदान तुम्ही तरी जाऊन सांगून या. आज शनिवार, सकाळची शाळा करून दुपारी ऊन खाली झाल्यावर निघालो. म्हटलं तुमची तोंडबेट तर होईल. म्हणजे एवढं जास्त हाय? तर हो, आज 2 रोज झालं. तोंड जाता येतंय. आता काय म्हातारीचं खरं नाही. असं करून अण्णाने एक सुस्कारा सोडला आणि ते आईला म्हणाले, बघ येलेल्या नरीला दिलं घेतलं म्हणून हे मास्तरच आपल्या मनानं सांगायला आले. पण एकाला 2 चुलत भाऊ तिथं गावात आहेत. मामा म्हणायचं आमचं. आई म्हणाली, किनीचा तुमचा माऊस भाऊ बी येऊन तळ ठोकून बसलाय म्हणा. अण्णासाहेब? वय. मास्तर म्हणाले, आपल्या बायका पोराने घेऊन आलाय. आज 8 रोज झालं असतील. हा सगळा गोतावळा जमा झाला आहे आणि पुढच्या लेकीला कसं कळवलं नाही हो मास्तर? असं आई तळमळून म्हणाली आणि तिने डोळ्यांना पदर लावला. मास्तर म्हणाले, काहीतरी डाव दिसतोय बघा. रानाचे ते काहीतरी वाटण्या करायचं चाललंय. वाटण्या? असं म्हणून अण्णा बोलले. ते काय म्हणून? माझ्या राजेंद्राला दत्तक दिल्यावर वाटण्या कशा करतात? ह्या गेल्या दिवाळीत आजी म्हणत होती, पोराला ठेवून जा. ते सगळं खरं हो, पण ते दत्तक देऊन तुम्ही लवकर कागदपत्र करून मोकळं व्हायला पाहिजे होतं. यांची काहीतरी उलाढाल चालली आहे बघा. अण्णा म्हणाले, बरं झालं तुम्ही सांगायला तर आला. अण्णा असं आहे, असं म्हणून ते बोलले. माझी बदली इथं झाली तेव्हा वर्षभर अन्न खाल्लं की हो तुमचं. मिठाला जागायला नको. मीच काय, बायकोनं तगादा लावला माझ्या. म्हणाली, जरा वार्ता देऊन या, चिन्ह निराळं दिसते. म्हणजे सगळे तिच्या इस्टेटीवर डोळा ठेवून बसल्यात म्हणे. तिनं दत्तक घ्यावा असं कुणाला वाटत नाही बघा. कसं वाटेल? 12 एकरांचा माळ हाय, 5 एकर माळ हाय, गावात चौसोपी 2 मजली घर हाय. हे सगळं पुकापासरी जाईल असं वाटतंय. चहाचा कप आणून ठेवत मध्येच वहिनीने तोंड घातलं. फुकापासरी का? त्यांच्या पायी आम्ही थोडं राबलोय. 2 सालामागं जाऊन त्यांचं महिन्याभराचं सगळं दुखणं काढलंय की. ह्या हातानं रोज अंग पुसून लुगडं नेशिवलंय. तू गप्प ग, असं म्हणून अण्णांनी डोळे वटारले. तशी ती तोंड मिटून गप्प झाली. मग डोळ्यांचं पदर बाजूला करत आईच म्हणाली, खरं आहे तिचं. आजवर पडली झडली तेव्हा कोण आलं होतं का बघायला तरी? मीच सुनाला घेऊन तिथं महिना राहिले. बरं, आता हे उगाळत बसू नका, असं म्हणून अण्णांनी विचारलं, कवा निघूया? आई म्हणाली, आता कवा काय, सकाळी निघायचं. आणि आत्ताच गाडी जोडली तर? आई अण्णांच्या तोंडाकडं बघत राहिली. अण्णाच म्हणाले, जाऊ रातोरात, काय सांगता येतंय. निदान तोंडभेट तर होईल. ते बी खरंच. जेर हाय म्हटल्यावर रात्री जाती काय नाही हे काय सांगता येतंय. तेच म्हणतो मी, तोंडभेट तर व्हावी. यावर मास्तरानेच आडमोडा घातला. ते म्हणाले, आता रात्री निघू नका. का? अहो हे आभाळ बघा. अण्णा म्हणाले, त्याच्या आईचं आभाळ? अहो रातीत काय झालं तर आम्हाला आमच्या आजीची भेट तरी होईल का? आई म्हणाली, कोण वाट बघल आपली? वाट बघणारी ती एक माझी आई. ती गेल्यावर कोण कशाला वाट बघतंय? आम्ही जाईस्तवर माती देऊन मोकळं होतील. मोकळं? असं म्हणून अण्णा बोलले, डबरा खणून वाट बघत बसले असतील कवा जाती याची. वय बसणार की. त्यासनी काय कळकळ. तयारी कर बाबा गाडी जोडायची. वहिनी म्हणाली, लगेच जेवून निघूया का? डोळे मोठे करून अण्णा म्हणाले, वय श्रीखंडपुरी कर, नाहीतर आडीशिरी पायलीचं पुराण घाल. पोळ्या बिल्या खाऊन निघू की. अहो तसं नव्हं, मास्तरासनी तर जेवाय नको. तर जेवायलाच आल्यात ग तुझ्या घरात ते. त्यासनी तिकडे काय मिळत नाही म्हणून सायकल घेऊन आल्यात. एवढ्यात आभाळ दणाणलं. वाराही सुटला. विजा चमकू लागल्या आणि पाऊस आला. थेंब चांगले टप्पोरे पडू लागले. मास्तर म्हणाले, अण्णा ऐका माझं. मध्ये 2-3 ठिकाणी ओढे आहेत. मुलाबालांना घेऊन जायचं. कुठं ओढ्याला पूरबीर आला तर काय करता? असं करा, भल्या सकाळी निघा. 2-3दा अण्णा अंगणात जाऊन आभाळ बघून आले. आभाळ निवळायचं काही चिन्ह दिसत नव्हतं. एका अंगानं पावसानं चांगली फळीही धरली होती. अखेर अण्णा हळहळत म्हणाले, ह्यो मेघराजा एक आडवा आलाय, नाहीतर रातोरात गेलो असतो. आता सकाळीच जाऊ झालं. भल्या पाटाला उठून निघू. अण्णा आणि आई तेवढे रात्री जेवले नाहीत. आम्ही वाढलं ते खाल्लं आणि चिडीचूप होऊन अंथरुणावर पडून राहिलो. मी रोज आईजवळ झोपत होतो. ती आणि अण्णा बोलत बसले होते. मला झोप लागेना. सारखी आजी डोळ्यापुढे येऊ लागली.
कमरेत वाकलेली सुरकुत्या चेहऱ्यांची. तिच्या तोंडात दात नव्हते. ती बोलू लागली म्हणजे चोच उकडल्यागत मिटल्यागत वाटायचे. दर साल आम्ही आजोल्याला जत्रेला जायचो. मागेल ती खेळणी घेऊन द्यायची. मोटार पाहिजे मोटार घे, राघू पाहिजे राघू घे. पत्र्याच्या मोटारी आणि लाकडी राघू किती घेऊन दिलेत तिनं. मला एकदा जत्रेत नवी ताटवाटी घेऊन दिली. म्हणाली रोज ह्या ताटात जेव. एक चिन्नू पाट्यानं लोटाही घेऊन दिला होता पाणी पिण्यासाठी. त्याच लोट्यानं मी रोज पाणी प्यायचो आणि त्याच ताटात जेवायचो. तिच्या हाताला एक गोडी होती. हिरव्या मिरच्या घालून ती धपाटे करायची तसे कुणाला जमायचेच नाहीत. ते धपाटे आणि घट्ट कवडीसारखं दही मला फार आवडायचं. मनात आलं आता गेल्यावर करून घालेल का. मी अंथरुणावरून आईला म्हणालो, आई उद्या गेल्यावर आजीला धपाटा करायला सांग. आई काही बोलली नाही, पण अण्णा एकदम खेकसले. भडव्या, आपण धपाटा खायला चाललोय, गप्प पड. काय अक्कल बिक्कल आहे का तुला. मी गप्प पडून राहिलो, काही बोललो नाही. अण्णा भडकले होते. बोलायची काही हिंमतच झाली नाही. ते एकदम का असे रागवले हेच कळत नाही. मी मनात 4 शिव्या दिल्या, सोडलं नाही. केव्हा झोप लागली कळलीही नाही. त्या रागाच्या भरातच झोपलो. मला हलवून हलवून आईनं जागं केलं. डोळे उघडून बघितलं तर घरात दिवे दिसायला लागले. मी जागाच होईना. डोळे उघडायचा आणि पुन्हा झोपायचा. अखेर अण्णा जवळ आले आणि मानेखाली हात घालून त्यांनी मला उठून बसवलं. आई म्हणाली, अरे आजीकडे जायचं, उठ उठ तोंड उठ. आजी आजी म्हटल्याबरोबर मी जागा झालो. तिथे सोपाला होता. तासनतास त्यावर बसून आम्ही झोके घ्यायचो. त्यावरच बसून धपाटे खायचे. मी उठलो, तोंड धुतलं. आईनं मला विजार घातली. डोक्याला तांबडी भडक, कानाला टोचणारी मफलर घातली. अंगावर चादर दिली. म्हणाली जा गाडीत बस जा. मी घरातनं बाहेर आलो. अंगणात गाडी उभी होती. अण्णा कासरे धरून पुढं बसले होते. मला बघून ते म्हणाले, चला लवकर आटपा. मी जाऊन गाडीत बसलो. काळाकिट्ट अंधार होता. धड काही दिसत नव्हतं. चंदरनं एक ट्रंक आणून गाडीत ठेवली. आई आली. दोन्ही मुलांना घेऊन वहिनीही आली. तिला बघताच अण्णा ओरडून म्हणाले, भवाने जरीकाठी साडी नेसून नटलीयास, कुठं जत्रेला निघाले का लग्नाला. आधी जाऊन लुगडं बदलून ये, जा लवकर. आई म्हणाली असू द्या, पण अण्णांनी ऐकलं नाही. ते म्हणाले, प्रसंग कसला, आपण चाललोय काय आणि ही नटून तटून येते या. गौरी सजल्यागत सजून अगदी आयला हातच्या. आम्हाला जेवणसुद्धा सुचना झालंय आणि हे बघा. साधं लुगडं नेसून वहिनी आली. आमची सगळ्यांची तोंडं चुकून खाली मान घालून गाडीत बसली. एकाएकी अण्णा आईला म्हणाले, संग जरा जादा कमी पैसे घेऊ का. किती घेतल्यात बरोबर. काय 5-10. मग आणि कशाला लागतात. तसं नव्हं, काय डॉक्टर फिक्टर आणायचा झाला तर असावं, घेतो थोडं. असं म्हणून ते गाडीतनं खाली उतरले. पुन्हा कुलूप काढून घरात गेले. ते येऊ तर मी कासरे हातात धरून बसलो होतो. ते आले. माझ्या हातातले कासरे आपल्या हातात घेऊन बैलाच्या शेपटीला हात लावत म्हणाले, 150 रुपये घेतल्यात. आई म्हणाली, एवढं कशाला लागतात. असावत असं आहे. असं म्हणून ते बोलले. किती केलं तरी ती आजी आहे. काय असली आशा तर लगेच कोल्हापूरला जाऊन चांगला डॉक्टर घेऊन येतो. स्पेशल मोटार करावी लागल, पैसा असावा जवळ. आई कळवळून बोलली, बाबा तुझ्यासारखा तिला असला नातू असताना कसं कुणी कळवलं नाही बघ. जरा आधी कळलं असतं तर केलं नसतं. 500 आणि 1000 खर्च आला असता तरी काय डगलो असतो काय मी. नशीब बाबा तिचं नशीब. असं म्हणून आईनं डोळ्यांना पदर लावला आणि जुन्या आठवणी निघाल्या. ती म्हणाली, बाबा तुझा जन्म झाला, तू पहिला मुलगा माझ्या पोटी आलास. किती आनंद झालता तिला. एखाद्या भिंगरीगत नाचली माझी आई. काय बारसं घातलं. किती माणूस जेवलं. आठवण झाल्यागत करून अण्णा म्हणाले, सोन्याचा कडदोरा करून घातला होता ना व. तर चांगला 5 तोल्यांचा कडदोरा केला आणि हेच माझ्या चुलत भावांना बघवलं नाही. बारशाला ते जेवायला कुठं आलं. एकाच्या पोटात दुखायला लागलं आणि एकाला हगवण लागली बघ. दोघी मामी तेवढ्या तुझ्या आल्या, ते बी लाजं खातर. थोडा वेळ गेला आणि अण्णा म्हणाले, देवा यश येऊ द्या. वाटेल त्या डॉक्टरला आणून तिला बरं करतो. तिच्या हातचं पुन्हा धपाटा खाणार बघ. पांग फेड बाबा तेवढा तिचा. होऊ द्या, खडखडीत बरी होऊ द्या आणि तुम्हाला धपाटा करून घालू द्या. आई तोंडाला पदर लावून बसली. लहान पोरागत मुळमुळू रडू लागली. ते बघून मला कसंच झालं. मला राहावलं नाही. मी आईला बिलगून रडव्या सुरात म्हणालो, आई रडू नको गं, मला रडू येतंय. अण्णा म्हणाले,
अरे तुझी आजी ती तिची आई, तिला वाईट वाटणारच. रडू नको कसं. मला थापटल्यागत करून मग आईच म्हणाली, नाही बाबा रडत, गप बस. गप र पोरा, तू का डोळं घालतोस. झुंजमुंज होऊन फटफटल्यागत झालं. तेव्हा मी पुन्हा जागा झालो. गाडीत आईच्या मांडीवर झोपून गेलो होतो. जाग आल्या आल्या आधी आईचे डोळे बघितले. रडून ते लालभडक झाले होते. अण्णाही आपल्या पटक्याच्या शेमला अधनमधनं डोळ्यांना लावत होते. त्यांचेही डोळे लालभडक झाले होते. मी जागा झाल्यावर बराच वेळ कुणीच काहीच बोलले नाही. नुसता गाडीचा आवाज कानावर येत होता. लोखंडी धाब वाजत होते. मध्येच बोट करून दाखवत अण्णा म्हणाले, हे बघ आई, त्या लिंबाच्या झाडावर ईज पडली आहे. एक फांदी बघ कशी जळून खाक झाली. काल राती पडली की काय बाबा. रातची गोष्ट असणार. बरं झालं रातचं निघालो नाही. एवढं बोलणं झालं आणि पुन्हा विषय आजोळचा निघाला. अण्णाच म्हणाले, आता 1 तासाची वाट राहिली. दिस उगवायला जाऊ. सकाळ सकाळ जाऊन हजर होऊ की. आजीनं म्हणाय पाहिजे, येरवाले आलास, कवा निघालास रे बाबा. अशा अंधारात गाडी जोडलीस, वाट तरी कशी दिसली. आई म्हणाली, तुला बघितल्यावरच आधी तिचा निम्मा रोग हटल. बोलत बोलत आजोळ केव्हा आलं कळलंच नाही. दिवस उगवला व गाव आलं. देवळाचं शिखर चमकू लागलं. आईने आणि अण्णांनी देवळाकडे बघून हात जोडले. मी मात्र खुळ्यागत विचारलं, आई आता जत्रा कवा गं. अण्णा बोलले, लेका आजी बरी झाली तर जत्रा. देवाला हात जोड आणि तिला जीवमान माग. येऊ मग जत्रेला, नाहीतर कशाची जत्रा आणि फत्रा. त्या देवळाकडे बघून मी हात जोडले. आमची गाडी जाऊन अंगणात उभी राहिली. बरेच लोक सोप्याला बसले होते. दोन्ही मामा, त्यांची मुलं, आमचा किन्नीचा मावस भाऊ, हे सगळे होते. बाया माणसंही आतबाहेर करत होती. कुणीतरी पुढं होऊन म्हणालं, या लवकर आला, बरं झालं. राती धरणं लई घाबरं केलंय. आम्ही असं बसूनच आहे. सगळी रात जागून काढली. पायावर पाणी ओतून आम्ही आत गेलो. आई मला सोडून धाव घेतल्यागत पुढं गेली. एकदम बायकांच्या कोंडाळ्यात शिरली. आजीच्या गळी पडली. घुसळखांबाला हातापायांचा तिडा घालून मी लांबूनच बघत राहिलो. आजी झोपली होती. तिथं अंधार होता. देव्हाऱ्यावर समई ठेवतात तशी एक समई तिथं शेजारी ठेवली होती. आईनं वात मोठी केली. आजीच्या तोंडावर प्रकाश उजळला. कुणीतरी म्हणालं, बाई तुझी लेक आली या, नातू आल्यात, पतवंड आल्यात. डोळे उघडून बघ एकदा, तोंड उघडून बोल. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या जरा हलल्या, पण चोच उघडली, मिटली नाही. आई तोंडाजवळ तोंड नेऊन म्हणाली, आहे एवढं तुला बघायला धावून आलो यात, उघड की गं डोळं, बघ तर लेकीला. मला ते बघवलं नाही. मी मान फिरून उभा राहिलो. वहिनी एका बाजूला कोणाशी कुचूकुचू बोलत होती. ती बाई काहीतरी तिच्या कानात सांगत होती आणि वहिनी आपले तळहात एकमेकांवर घासून काहीतरी म्हणत होती. हळू आवाजात काय बोलणं चाललं होतं ते कळलं नाही. त्यांचं बोलणं झालं आणि लगालगा बाहेर सोप्यावर येऊन ती अण्णांना म्हणाली, उठा, गाडी जोडा, आत्ताच्या आत्ता निघायचं. ह्यांनी सगळ्या रानाच्या आणि घराच्या वाटण्या करून घेतल्यात. तालुक्याला मोटारी जाऊन कागूदबी केलाय म्हणं. आपल्या वाटणीला काय फोंडा माल तेवढा ठेवलाय. अण्णा गरजले, तेवढा माळ घ्यायला काय आम्ही भिकेला लागलोय काय. आजी गेलती तालुक्याला तर मोटारीत घालून नेलतं म्हणं. कोण पाणीसुधी इथं पिऊ नका, पडा बाहेर, असं म्हणून अण्णा अंगणात गेले. बांधलेले बैल सोडून गाडीला जोडू लागले. वहिनीनं ट्रंक आणून बाहेर ठेवली. 10 जणांची 10 तोंडं बोलू लागली. आल्या आल्या असं जाऊ नका, ते बरं दिसत नाही, असं कोणी म्हणालं आणि अण्णा एकदम भडकले. ढग गडगडावा तसे बोलू लागले. विजा कडाडू लागल्या. कंदील भडकावा तसं अण्णांचं तोंड दिसत होतं. माझ्या अंगाचा थरकाप झाला होता. आईला बिलगावं असं वाटत होतं, पण आई आत होती. मला तिथं जावत नव्हतं. मी खांबाला घट्ट विळका घालून उभा राहिलो. एकदम तरातरा अण्णा आत आले. सोप्यातनंच आईला काहीतरी म्हणाले. आई बोलली, मला तर थांबायच पाहिजे, तुम्ही जावा सगळं. खसकन अण्णांनी माझा हात ओढला. दरादरा मला ओढतच त्यांनी बाहेर नेलं. गटलं टाकावं तसं उचलून मला गाडीत टाकलं. काडकन चाबूक वाजवला आणि गाडी सुरू झाली. गाडीतनंच मी त्या चोपाल्याकडं बघितलं. त्यावर अजून बसलोसुद्धा नव्हतो. एवढ्यात तिथनं परतावं लागलं. माझा जीव त्या चोपळ्यात अडकल्यागत झाला. त्यात आणि आईत. आई तिथंच राहिली होती. ह्यांच्या आईला ह्यांच्या, असं म्हणून अण्णा तोंडाला येईल ती शिवी देत होते. वहिनी 2 हात घासून तळतळाट देत होती. ह्यांच्यासाठी एवढं केलं तेवढं केलं असं म्हणून सगळं उगाळत होती. आमची आजीच हरामखोर, असं म्हणून अण्णा एक एक गोष्ट वहिनीला सांगत राहिले. तरीही वय की, नाहीतर
बघा की, असं करत ती त्यांच्या सुरात सूर मिसळत होती. मध्येच अण्णा गरजत होते. ढगावर ढग आपटत होते. गडगडाट होत होता. विजा चमकत होत्या. माझे डोळे दिपत होते. बावकड्याला घट्ट धरून मी डोळे मिटून बसलो होतो. डोळ्यांपुढं आजी आली. वात मोठी करून तोंडाकडं बघणारी आई दिसली. मला रडूच आलं. मी एक हुंदका दिला. अण्णा मागं बघून म्हणाले, भडव्या, तुला एवढा कशाचा उमाला आलाय? रडतोस? रडतच मी म्हटलं, नाही. घाबरलो होतो. भयंकर घाबरलो होतो. एकदम रडायचं बंद होऊन मी गप्प बसलो. रडू येईल अशी एक भीतीच वाटत होती. एवढ्यात एक सायकलस्वार मागणं आला आणि गाडीच्या पुढे येऊन आडवा उभा राहत म्हणाला, अण्णा, गाडी मागं फिरवा. आजी गेली. गाडी उभी राहिली. अण्णांनी टक लावून त्या सायकलस्वाराकडे बघितल्यासारखं केलं आणि ते म्हणाले, गेली? जाऊ द्या. गेली ती आमची आजी नव्हं. ती आमची कोणी नव्हं. काय संबंध तिचा आमचा? जावा मागं. वाट सोडा. चाबूक कडाडला आणि गाडीला भिवून तो सायकलस्वार बाजूला झाला. मागं न फिरता गाडी पुढं चालली. आता मात्र मला रडू आवरलं नाही. मी हुंदके देऊ लागलो. बावकड्याला गच्च भरून हुंदके देत होतो. अण्णांनी मला कोपराने हाणलं तरी पर्वा केली नाही. बावकडा गच्च हातात धरला होता. गाडी जात होती आणि मी रडत निघालो होतो. धन्यवाद.